रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच राणेंकडून प्रचाराला सुरुवात झालेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपचा उमेदवार निवडून यावा असं राणेंनी म्हटलेलं आहे। लांजामध्ये भाजपचा मेळावा झाला। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपचाच उमेदवार जाहीर होईल असंही राणेंनी म्हटलंय। लोकसभेचा निवडणूक जरी जाहीर झाला तरी आपला भाजपचा उमेदवार जाहीर व्हायचा आहे आणि जाहीर जेव्हा व्हायचं तेवढे होऊ द्या। जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल येईल त्यावेळेला रत्नागिरी सिंधुदुर्गाचा उमेदवार भाजपचा निवडून येईल आणि यावा याची पूर्वतयारी करण्यासाठी म्हणून आपण आज इथे जमलेलो आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।